नमस्कार, आरबीजीस लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेल बघून कळालाच असेल की कोणत्या टॉपिकवर आहे आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला मार्केटमधून सेरेलॅक आणण्याची बिलकुल गरज भासणार नाही। आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला बेसिक रेसिपी सुद्धा सांगितलेली आहे, तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो ही पावडर किंवा सेरेलॅक बनवण्यासाठी मी 2 वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहे। आंबेमोहर आणि इंद्रायणी हे असे तांदूळ आहेत की नॅचरली त्यामध्ये गोडवा असतो, सो त्यामुळे मी हेच तांदूळ प्रेफर करते। तर नंतर मी प्रत्येकी 1 वाटी डाळ घेतली, 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ। मूग डाळऐवजी तुम्ही अख्खा मूगही घेऊ शकता। मग मसूर डाळ घेतली, उडद डाळ। अशा प्रकारे डाळ आणि तांदूळांचं मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे, जेणेकरून मला धुवायला सोपं जाईल। तर हे मिश्रण मी 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि नंतर त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं। सो त्याच्यासाठी मी इथे सगळं मिश्रण चाळणीमध्ये काढून घेतलं आहे, जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल। त्याचबरोबर मी स्वच्छ कॉटनच्या कापडावर छान सुकवण्यासाठी हे पसरवून त्याला वाळू घातलेलं आहे। शक्यतोवर हे मिश्रण तुम्ही फॅन खाली घरामध्येच वाळवा। कसं बाहेर धूळ बसण्याची भीती असते, म्हणून घरामध्ये वाळवलेलंच चांगलं। त्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट्स म्हणजेच घटक घेतले। त्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी पंपकिन सीड्स, अर्धा वाटी सूर्यफूल बी म्हणजे सनफ्लावर सीड्स, अर्धा वाटी काजू, 1 वाटी मखाना, अर्धा वाटी बदाम असे मी घटक घेतले, ड्रायफ्रुट्स घेतले। त्यामध्ये तुम्ही अक्रोडही ॲड करू शकता, माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी ते स्किप केलेत। त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्याला मीडियम फ्लेमवरती रोस्ट करून घेतले। थोडं अर्धा चम्मच तूप घालून रोस्ट केलं। त्यानंतर सुकलेले तांदूळ आणि डाळीचं मिश्रण हे चांगलं भाजून घ्यायचं। त्याला जास्तही करपायचं नाही, तर फक्त खरपूस होऊ द्यायचं, जेणेकरून मिक्सरमधून छान प्रकारे बारीक करता येईल। नंतर सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेतलेत, त्यांना थोडं थंड होण्यासाठी ठेवलं। थंड झाल्यावर ग्राइंड करून घेतले। एकदमच फाईन पावडर बनवायची आणि थोडं जाडसर वाटलं तर तुम्ही चाळणीमधून चाळून सुद्धा घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपला सेरेलॅक रेडी आहे। तर बनवण्याची रेसिपी बघूयात। तर मी इथे 1 ग्लास पाणी घेतले आणि यामध्ये 2.5 चम्मच सेरेलॅक टाकले। सेरेलॅक टाकल्यावर गोळे होणार नाही, म्हणून त्याला थोडं 2 चमच्याने हलवत राहावे, म्हणजेच पाणी आणि सेरेलॅक चांगल्या प्रकारे मिक्स होतील। तर त्याला चांगलं 10 ते 15 मिनिट मी चांगलं शिजू दिलं। यामध्ये तुम्ही गोडवा आणण्यासाठी गूळ किंवा डेट्सही ॲड करू शकता, जेणेकरून बाळाला खायला अजून मजा येईल।
माझ्या बाळासाठी पौष्टिक आणि होममेड असं सॅरलॅक रेडी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला मार्केटमधून सॅरलॅक आणण्याची गरज भासणार नाही. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल आणि तुमच्या बाळासाठी हेल्दीही ठरेल. तर तुम्हाला माझी रेसिपी आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.